नमस्कार मित्रांनो, मी आहे अल्केश आणि तुम्ही पाहत आहात हाईक विथ अल्केश. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीतील एका अशा जंगलात जिथे सूर्याची किरणंसुद्धा जमिनीपर्यंत पोचण्यासाठी झाडांच्या दाट छत्रीतून वाट शोधत असतात. धुक्याने वेढलेल्या वाटा, शेकडो फूट उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले घनदाट जंगल आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचा एक नवा चमत्कार. आजचा आपला प्रवास आहे आदराई जंगल ट्रेक. हा ट्रेक फक्त चालण्याचा नाही तर निसर्गाला अगदी जवळून अनुभवण्याचा, मनाला शांत करणारा आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात तसेच आठवणीत कायमचं साठवून ठेवण्याचा आहे. चला तर मग या अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करूया. निघालो आहे आता आदराई फॉरेस्ट ट्रेकला. आत्ता सकाळचे वाजले 4:30. एकच गाडी घेऊन चाललो आहे आज. आम्ही टोटल 7 जण आहे. मंगल मूर्ती. आज सकाळी लवकर आम्ही मुंबईहून आदराई जंगलाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत करत आम्ही माळशेज घाटात पोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेले हिरवेगार डोंगर, ढगांमध्ये हरवलेली शिखरं आणि थंडगार वाऱ्याची झुळूक. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर अक्षरशः स्वर्गासारखा भासतो. माळशेज घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घेत आम्ही बोगदा पार केला. बोगद्याच्या पलीकडे पोचताच घाटाच्या कड्यावरून सुटलेला जोरदार वारा अक्षरशः अंगावर रोमांच उभे करत होता. त्यात पाऊस नसल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग अगदी स्वच्छ आणि मनमोहक दिसत होता. दूरवर दिसणारे धबधबे, धुक्याने झाकलेले डोंगर आणि हिरवाईने नटलेला सह्याद्री डोळ्यांचा पार न फेडत होता. माळशेज घाटात आता आलो आहे आणि अशी सिनरी दिसते ना जबरदस्त. पाऊस नसल्यामुळे थोडंसं धुकं लगेच जात आहे. तुम्ही बघू शकता फुल जबरदस्त वातावरण आहे, एकदम प्लेझंट आहे. हे बघा बघा माळशेज घाटातील हे अप्रतिम क्षण अनुभवत आम्ही पुढे खिरेश्वर गावाच्या दिशेने निघालो. खिरेश्वरच्या रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या बाजूलाच दिसणारं पिंपळगाव जोगा धरणाचं विस्तीर्ण जलाशय मनाला अक्षरशः भुरळ घालत होतं. शांत पाण्याचा अथांग साठा, त्यामागे उभे असलेले सह्याद्रीचे डोंगर आणि सभोवतालची हिरवाई. प्रवासाची सुरुवात अविस्मरणीय झाली होती. जसं जसं आम्ही ट्रेकच्या बेस विलेजजवळ पोहोचत होतो तसं शहराचं वातावरण मागे पडत होतं आणि निसर्गाची खरी सुरुवात जाणवत होती. सभोवताली पसरलेली हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण मनाला वेगळाच आनंद देत होतं. अखेरीस आम्ही आदराई जंगल ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोचलो. आज हवामानही आमच्या बाजूने होतं. पाऊस फारसा नव्हता, त्यामुळे ट्रेकसाठी अगदी योग्य वातावरण तयार झालं होतं. आता आम्ही ट्रेक चालू करतोय. आम्ही चाललोय आदराई जंगल. तर हे आमचे गाईड आहेत संदीप. तुमचं पूर्ण नाव काय आणि तुमचा नंबर पण द्या. 12 किलोमीटर है जाने का और आने का. सीमांत में जा रहा है, इस रूट पे वापस आ रहा है. 5 से 6 घंटा लगेगा हमें. हमारे साथ हमारे ट्रेक गाइड है संदीप. इनका नाम याद रखिए. ये अपने आगे रहेंगे, अपने को बताएंगे रास्ता कहाँ से जाना है, कहाँ पे आना है. कोई पीछे नहीं रहेगा. अगर किसी को रुकना रहेगा तो बता के रुकेगा. ठीक है. मेरे पास में फर्स्ट एड किट है बेसिक वाला. अगर कुछ ज़रूरत पड़े तो मुझे आवाज़ दो. मोरया मोरया हर हर महादेव.
खिरेश्वर गावातून आदराई जंगलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली की सर्वप्रथम एका विस्तीर्ण हिरव्यागार पठारातून जावं लागतं. पावसाळ्यात हे संपूर्ण पठार हिरव्या मखमली चादरीने झाकल्यासारखं दिसतं आणि प्रत्येक पाऊल निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. पुढे जात असताना वाटेत अनेक छोटे मोठे धबधबे आपलं लक्ष वेधून घेतात. डोंगरकड्यावरून कोसळणारं पाणी, आजूबाजूला पसरलेलं धुकं आणि सतत ऐकू येणारा पाण्याचा खळखळाट वातावरण आणखी मोहक बनवतं. या ट्रेकमध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे ओढेही ओलांडावे लागतात. पावसाळ्यात हे ओढे चांगल्याच वेगाने वाहत असल्यामुळे प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकावं लागतं. थोडी काळजी, थोडं साहस आणि भरपूर निसर्ग, याच गोष्टी आदराई जंगल ट्रेकला इतर ट्रेकपेक्षा वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव बनवतात. काही वेळ चालल्यानंतर अचानक समोर उलगडतो सह्याद्रीतील सर्वात देखण्या धबधब्यांपैकी एक, काळू धबधबा. धुक्याच्या पडद्याआडून कोसळणारं दुधासारखं शुभ्र पाणी, सभोवताली पसरलेली गर्द हिरवाई, समोर उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा आणि कानात घुमणारा त्या धबधब्याचा प्रचंड आवाज. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करता येतो, पण याची अनुभूती मात्र प्रत्यक्ष इथे आल्याशिवाय कधीच समजू शकत नाही. काही क्षण आम्ही फक्त शांतपणे उभे राहून हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार अनुभवत होतो. अशा ठिकाणी आल्यावर वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. पुढे समोरील खोलदरीच्या कडेकडेने चालत असताना सह्याद्रीचं आणखी एक रौद्र आणि थरारक रूप अनुभवायला मिळालं. इथला वारा इतका प्रचंड वेगाने वाहत होता की प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. कधीकधी तर वाराचा जोर इतका होता की माणूस अक्षरशः 1-2 फूट मागे ढकलला जात होता. क्षणभर असं वाटत होतं जणू सह्याद्री स्वतःच आपल्या प्रचंड ताकदीची जाणीव करून देत आहे. प्रत्येक झोत म्हणजे निसर्गाची एक जोरदार फुंकर. अशा वेळी थोडीशी निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे या भागात चालताना काळजी घेणं, सुरक्षित अंतर राखणं आणि स्वतःचा तोल सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. पण या भन्नाट वाऱ्यामुळे मिळालेला थरार आणि समोर दिसणारा अफाट निसर्ग सौंदर्य, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो. या झाडाची एक माहिती देतात. ही वेल आहे बेटकीचं पान म्हणतात. हा गावठी भाषेत हा अडसांतीचा पाला म्हणतात. हा आणि तसं पाहिलं तर इंग्लिशमध्ये शुगर का पत्ता बोलते याचे. हं. हे पान खाल्ल्यानंतर शरीरातली शुगर कमी होती. हे काय खाल्ल्यानंतर पण लागत नाही का? हां, टेस्ट पण लागत नाही. म्हणजे किती टाइम अशा टेस्ट नाही लागत? टेस्ट नाही लागत असं? 1 तास पूर्ण एक taste तास लागते. गोड नाही लागत की कुठलीच टेस्ट नाही लागत? मित्रांनो, डायबिटीस साठी एक औषधी वनस्पती आहे. हे खाल्ल्यावर तुम्हाला कसलीच टेस्ट लागणार नाही, पत्ता खाएगा कसा स्वाद और येणार नाही. ब्लड में शुगर कम हो जाता है. सेफ है खाना. अभी खा मत लेकिन. शुगर कम हो जाएगा. पुढे आम्ही आदराई जंगलाच्या दिशेने आमचा प्रवास सुरूच ठेवला. आज शनिवार असल्यामुळे पहाटेच ट्रेक सुरू केलेले अनेक ट्रेकर्स आता परतीच्या वाटेवर होते. त्यामुळे अरुंद जंगल ट्रेलवर चक्क ट्रेकिंग ट्रॅफिक लागलं होतं. काही ठिकाणी एकमेकांना वाट देत पुढे जावं लागत होतं, तर काही ठिकाणी थोडा वेळ थांबूनच पुढे सरकावं लागत होतं. गर्दी असली तरी आजूबाजूला पसरलेली हिरवाई, जंगलातील शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य, यामुळे हा प्रवास तितकाच आनंददायी वाटत होता. आता आपण जंगलामध्ये प्रवेश केला आहे. आजूबाजूला इतकी दाट झाडी आहे की अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश देखील दिसत नाही. पक्ष्यांचे आवाज, झाडांवरून पडणारे पाण्याचे थेंब, मातीचा सुगंध, हे सगळं अनुभवताना शहरातील धावपळ पूर्णपणे विसरायला होते. इथला प्रत्येक क्षण मोबाईलपेक्षा डोळ्यांनी आणि मनाने अनुभवण्यासारखा आहे. आदराई जंगलाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याची शांतता. इथे हॉर्न नाही, वाहतुकीचा आवाज नाही, फक्त निसर्ग बोलत असतो. कुठे शेवाळाने झाकलेले दगड, कुठे विशाल दृश्य, कुठे वेलींनी तयार केलेली नैसर्गिक कमानी, प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह होतो.
अशा प्रकारे फायनली आपण आदराई फॉरेस्टच्या एंडला धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत. इथे आम्ही मस्त मजा करू. काही वेळ जंगलातून चालल्यानंतर समोर उलगडला आदराई जंगलातील सुंदर धबधबा. डोंगरावरून खाली कोसळणारं पाणी पाहून प्रत्येकजण निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेत होता. आज पाऊस फारसा नसल्यामुळे धबधब्याचा प्रवाह शांत आणि सौम्य होता, पण त्यामुळे त्याचं सौंदर्य अजिबात कमी झालं नव्हतं. सभोवताली पसरलेली गर्द हिरवाई, धबधब्याचा सतत ऐकू येणारा खळखळाट आणि गारवा या सगळ्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. अशा रम्य वातावरणात गरमागरम कांदा भजी, वाफाळलेली मॅगी आणि एक कप गरम चहा यापेक्षा वेगळी मेजवानी काय असू शकते. ट्रेकचा थकवा क्षणात दूर झाला आणि निसर्गाच्या सानिध्यातला हा छोटासा ब्रेक या संपूर्ण प्रवासातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला. आता आम्ही रिटर्न निघालो आहे. पुन्हा एकदा काळू वॉटरफॉल जिथे होता तिथे आम्ही त्या पठारावर जरा बसू, मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जंगलातून बाहेर पडताना पाय पुढे चालत होते, पण मन मात्र अजूनही या हिरव्यागार जंगलातच रेंगाळलं होतं. प्रत्येक पायरीसोबत या निसर्गरम्य प्रवासाच्या आठवणी कायमच्या मनात साठत होत्या. प्रत्येक ट्रेक आपल्याला काही ना काही शिकून जातो आणि आदराई जंगलाने आम्हाला शिकवलं की निसर्गाचं खरं सौंदर्य अनुभवण्यासाठी फक्त डोळे उघडे ठेवणं पुरेसं नाही, तर मनही शांत असावं लागतं. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण सतत मोबाईल नेटवर्कच्या शोधात असतो, पण निसर्ग सांगतो की खरी शांतता मिळवायची असेल तर मोबाईलचं नेटवर्क नाही, तर मनाचं नेटवर्क निसर्गाशी जोडावं लागतं. जंगलातून बाहेर पडल्यानंतर आम्ही खिरेश्वर गावातील प्राचीन खिरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. मंदिरात काही क्षण घालवल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता लाभली. मंदिराच्या परिसरात असलेल्या प्राचीन लेण्यांनाही आम्ही भेट दिली. दगडात कोरलेली ही लेणी त्या काळातील स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. अशा प्रकारे आदराई जंगल ट्रेकचा शेवटही एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणाच्या दर्शनाने अविस्मरणीय झाला. आता पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी साठलेलं असतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईक विथ अल्केश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया सह्याद्रीतील आणखी एका भन्नाट ट्रॅकमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.